इकडे फिल्टर आहे, ते फिल्टर ह्या खोलून साफ करायचं 15 दिवसानं. बरोबर. त्याला म्हणता इनलेट फिल्टर. याला म्हणता मॅजिक फिल्टर सारखं आहे. याला 15 दिवसानं खोलून साफ करायचं. इकडे सर्फ टाकायचा, लिक्विड टाकायचा. इकडे कम्फर्ट टाकायचा. इकडे ब्लीच टाकायचा, आला वगैरे, रिन आला. हा बटन सुरू करायचा. इकडे फंक्शन लिहिले 8 फंक्शन. हा बटन दाबला की पहिला फंक्शन आला आपला नॉर्मल. डेली यूजसाठी आपल्याला हाच फंक्शन लागेल. हा फंक्शन आला की डायरेक्ट हा बटन दाबून द्यायचा स्टार्टचा. मशीन स्टार्ट होऊन जाईल. कपड्यांचं वजन करेल, त्यानुसार टायमिंग देईल, मशीन आपोआप सुरू. खालते केलं की P2 क्विक वॉश 1-2 ड्रेससाठी किंवा नाईट पॅन्ट टी शर्टसाठी. हा फंक्शन 1-2 ड्रेस किंवा नाईट पॅन्ट टी शर्ट असेल तर ते. हा क्विक वॉशचा टायमिंग कमी राहतो. 25 मिनटं 26 मिनटं टायमिंगले त्यात ते सगळं काम करून देईल तुम्हाला. 3 नंबरचा आहे डुवेट. तिच्या लिहिला आहे ब्लँकेट आणि बेडशीटसाठी. बरोबर. अजून खालते गेला की इकडे लिहिला आहे टप क्लीन, डी स्केलिंग. टप क्लीन म्हणजे हे जे ड्रम राहते ना, हे ड्रम स्टीलचं राहते. जे पाण्याचे क्षार राहते ना ते आतमधून अटकून जातात. तर कंपनीनं एक फंक्शन दिलं आहे टप क्लीन. हा टप साफ करायचा एक पावडर भेटते. ते पावडर तिच्यात 2 महिन्यांना एक पॅकेट टाकून द्यायचा. 4 नंबरचं फंक्शन लावून त्याला थ्रू करून द्यायचा रिकामा बिना कपड्यांना. सगळं घाण, स्मेल, मैल वगैरे आउटलेट पाईपनं सगळं बाहेर निघून जाईल. हा मशीनचा मेंटेनन्स आहे. 5 नंबरचं फंक्शन आहे स्पिन ऑनली. स्पिन ऑनली फंक्शन जे आहे ते फक्त कपडे कोरडे करेल. ते जर आपण कपडे बाहेर धुवून घेतले, आपल्याला फक्त कोरडे करायचे असेल तर 5 नंबरचं फंक्शन स्पिन ऑनली. हे फक्त कपडे कोरडे करून देईल. हिचे जे पाणी घेणार नाही तेव्हा मशीन काहीच घेणार नाही. अच्छा, फक्त आतलं मध्ये कपड्यांमधलं पाणी सुकवेल, कोरडे करून देईल. इकडे जे फंक्शन आहे सगळं फंक्शन मध्ये वॉशिंग मशीन पाणी धुईल, कपडे सगळं काम करेल, कपडे कोरडे बी करेल. फक्त हा फंक्शन स्पेशल दिला आहे जो तुम्हाला अजून कोरडे पाहिजे तर. 6 नंबरचा आहे जेंटल. तिच्या कॉस्टमध्ये लिहिला आहे साडी. 6 नंबरच्या फंक्शनमध्ये जे कपडे बिना कॉटनचे आहे, साडी वगैरे, टेरिकॉटचे, जॉर्जेटचे, ते कपडे टाकायचे 6 नंबरवरची. 7 नंबरचा इको वॉश. इको वॉशमध्ये तुम्ही टाकायचे वूलचे कपडे. इको वॉशमध्ये हां स्वेटर वगैरे, टॉवेल्स वगैरे ते टाकायचे. 8 नंबरचा आहे हार्ड वॉटर. इथं तुम्ही जीन्स वगैरे धुवू शकता, जाड कपडे, वाक्य वगैरे तुम्ही धुवू शकता. हां ते बी धुवू शकता. वॉशिंग मशीनमध्ये काम राहते 3. इथे 3 सिम्बॉल लिहिलं आहे. पहिला सिम्बॉल आहे वॉश, कपडे धुण्याचा. सेकंड सिम्बॉल आहे रिन्स, स्वच्छ पाणी घेण्याचा. थर्ड सिम्बॉल आहे स्पिन, ते कोरडे करायचा. वॉशिंग मशीन 3 काम करते. झाला. इकडे तिथं फंक्शन आहे, इथे लिहिलं आहे वॉटर लेवल, वॉश, रिन्स आणि स्पिन. हे सगळं फंक्शन जे सगळं काम आहे ते फंक्शनानुसार सेट आहे ऑटोमॅटिकली. इकडे आपल्याला हात लावायचा काम सगळं सेट राहते. वॉटर लेवल वगैरे पण आपल्याला करायचं गरज नाही आहे. वॉटर लेवल बी ते कपड्यानुसारच घेईल ते. म्हणजे तुम्हाला फक्त काय करा, डेली यूजसाठी कपडे टाका, लिक्विड टाका, पॉवर ऑन आणि स्टार्ट, बस सोडून जाते. आपोआप बाय डिफॉल्ट सेट होते P1 फंक्शन. फक्त 2 बटन दाबले की तुमचं काम झाला. कपड्यांचं वजन करेल, टायमिंग देईल, मशीन सुरू. त्याला पाहायचं काम नाही. फक्त कपडे कोरडे टाकायचे, भिजून टाकायचे नाही. की हे जे वजन आहे 9 kg, हे 9 kg वजन कोरड्या कपड्याचं आहे, ओल्या कपड्याचं नाही. 9 kg म्हणजे 9 पॅन्टे 9 शर्ट ॲट अ टाईम तुम्ही टाकू शकता मशीनमध्ये. 9 पांडे 9 शर्ट 18 नाग तुम्ही इथं टाकू शकता. आता हे सगळं ऑटोमॅटिकली झाला. आता तुम्हाला जर मॅन्युअली पाहिजे तुम्ही इथून मॅन्युअली तुम्ही सेट करू शकता. आता जसं मी हे घेतला, 2 नंबरचं फंक्शन घेतला. आता हे मी वॉशले क्लिक केला, अजून क्लिक केला, अजून क्लिक केला, तर हे जर लो, मीडियम, हाय म्हणजे वॉशला टायमिंग जास्त घेईल. आता हे मॅन्युअली झाला. रिन्सला 1 2 3 लिहिला आहे. 1 दाबला तो स्वच्छ पाणी 1 वेळा घेईल, अजून दाबला स्वच्छ पाणी 2 वेळा घेईल, अजून दाबला स्वच्छ पाणी 3 वेळा घेईल. हा स्पिन, हा लो, मीडियम, हा याचा RPM आहे. तिथल्या वेगात फिरीन. हां, तर हे आपल्याला सेट करायचं काम नाही. हे फंक्शनानुसार ऑटोमॅटिकली सगळं सेट आहे. याला हात लावायची गरज नाही. फक्त डेली यूजसाठी पॉवर ऑन आणि स्टार्ट करा ना, मशीनचं काम सुरू. आणि काही बी एक तुम्ही टी शर्ट, नाईट पॅन्ट मी तुम्हाला एक डेमो देऊन देतो. हा एक 11 मिनिटाचा फंक्शन दाखवतो तुम्हाला.